लग्नाच्या सीजन मध्ये हा कोणत्या साड्या आपण प्रॉफिट कमवू शकतो? अच्छा बरोबर आहे. लग्नाच्या सीझन मध्ये कसं आहे ना सर, सिल्क साड्या पण विकल्या जातात. साडी ही एक अशी गोष्ट आहे की ती 365 दिवस चालत असते. हे बघा, नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 पॅटर्न दाखवले आहे, तुम्ही बघत आहात. ताई हा आणि ताई तुम्ही आता दुकानाची बात केली ना, हा तर अजून त्यामध्ये आपण साडीचे किती प्रकार ठेवले पाहिजे मग दुकानामध्ये? बघा, आपल्या दुकानामध्ये आपण हँडवर्कच्या साड्या ठेवू शकतो, सिल्क साड्या ठेवू शकतो. ताई आता आपल्याला मार्केटिंग करायची असेल तर आपण कसं काय करू शकतो साडीची? बघा, मार्केटिंग जर आपल्याला करायची असेल तर आपण जसं की आपले दुकानाचं जे पॉम्पलेट आहे ते छापून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन 800 रुपये स्टार्टिंग प्राइस असणार आहे. मग यामध्ये जसं फॅब्रिक, जसं डिझाईन चेंज होणार आहे त्या पद्धतीने प्रत्येकाची रेंज आणि क्वालिटी चेंज होत असते. नमस्कार ताई. नमस्कार सर. ताई माझे ना बिझनेसच्या बाबतीमध्ये काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता का? मग विचारा, काय प्रश्न आहेत, मी देईल तुमच्या प्रश्नांचं उत्तर सर. लग्नाच्या सीजन मध्ये हा कोणत्या साड्या आपण प्रॉफिट कमवू शकतो? अच्छा बरोबर आहे. लग्नाच्या सीझन मध्ये कसं आहे ना सर, सिल्क साड्या पण विकल्या जातात, त्याच्यामध्ये वर्क साड्या पण तुम्ही ठेवू शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वर्क साड्या, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्यात चांगली मार्जिन लावून सेल वाढू शकता. ताई हा पण दुकानमध्ये साडीच का ठेवली पाहिजे आपण? हो, साडीच का ठेवली पाहिजे? बघा, साडी ही आपली संस्कृती आहे आणि साडीचं कलेक्शन असं आहे ना, जसं ही वर्क साडी आहे ना, तर या लग्नाच्या सीझन मध्ये विकली जाते. आणि साडी हे एक असं प्रॉडक्ट आहे ना, ते 12ही महिने चालतं सर, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिन लावू शकता. आणि याच्यामध्ये डिझाईन सुद्धा जे आहेत ना, नवनवीन डेली येत असतात. आपल्याकडे साड्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत, तर तुम्ही साड्याच का ठेवाव्या? त्याला सर्वात मोठा हा प्रश्न खूप सुंदर आहे. साडी ही एक अशी गोष्ट आहे की ती 365 दिवस चालत असते. हे बघा, नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 पॅटर्न दाखवले आहे, तुम्ही बघत आहात. ताई हा साडीचा व्यवसाय घरून केला पाहिजे की दुकानावरून केला पाहिजे? बघा, जर तुमचा नवीन व्यवसाय असेल ना सर, तर तुम्ही घरातून सुरुवात करा. का माहिती का, जेव्हा तुम्ही ग्राहक जोडतात ना, तर ग्राहकांचा तुम्हाला टेस्ट लवकर लक्षात येत असतो की कोणाला कोणतं डिझाईन पाहिजे आहे, कोण कोणतं फॅब्रिक मागत आहे, कोणी कोणतं डिझाईन मागत आहे. मग नंतर जसं जसं तुमचं इन्कम सोर्स वाढतं, त्यानंतर तुम्ही दुकान तुमचं सेटअप करू शकता. पण स्टार्टिंगला तुम्ही घरातून दुकान तुमचं सुरू करू शकता. आणि ताई तुम्ही आता दुकानाची बात केली ना, हा तर अजून त्यामध्ये आपण साडीचे किती प्रकार ठेवले पाहिजे मग दुकानामध्ये? बघा, आपल्या दुकानामध्ये आपण हँडवर्कच्या साड्या ठेवू शकतो, सिल्क साड्या ठेवू शकतो, प्रिंटेड साड्या ठेवू शकतो. पण मिक्स मॅच करून तुम्ही सर्व जर साड्या ठेवल्या तर त्याच्यामध्ये तुमचं जास्त बेनिफिट आहे. माहिती कसं, की नंतर त्याच्यामध्ये तुमचे ग्राहक सीझन वाईज तुमच्याकडून कलेक्शन मागतील. जर लग्नाचा सीझन आहे तर लग्नाच्या सीझन प्रमाणे तुमच्याकडून ग्राहक अशा हँडवर्कच्या ज्या साड्या आहेत ते डिमांड करतील. आणि जर डेली वेअरच्या हिशोबाने, देणे घेण्याच्या हिशोबाने जर महिला आल्या तुमच्याकडे, तर त्या तुमच्याकडून प्रिंटेड साड्या मागत असतील. म्हणून तुम्ही सर्व प्रकारच्या साड्या आपल्या दुकानात ठेवू शकता. ताई आता आपल्याला मार्केटिंग करायची असेल तर आपण कसं काय करू शकतो साडीची? बघा, मार्केटिंग जर आपल्याला करायची असेल तर आपण जसं की आपले दुकानाचं जे पॉम्पलेट आहे ते छापून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले जे आहे तिथे चिपकू शकतो. किंवा बाहेरच्या आजूबाजू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तुम्ही आपले जे पॉम्पलेट आहे ते तुम्ही त्यांना देऊन आपली जाहिरात करू शकता. दुसरं तर म्हणजे की तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता. कसं आहे, ऑनलाईन आपले व्हॉट्सअप आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, त्यानंतर फेसबुक, युट्यूब या सर्व चॅनलवर तुम्ही आपले जे आहे साड्यांचं प्रॉडक्ट अपलोड करून तुम्ही आपला जो सेल आहे मार्केटिंग ते करू शकता. ताई तुम्ही आता या साड्या दाखवल्या आम्हाला, हा या साड्यांची रेटिंग काय? बघा, यांची जी प्राइस आहे ना सर, आपल्याकडे 800 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे. पण ह्या ज्या साड्या आहे ना, यांच्यामध्ये वेगवेगळी प्राइस असणार आहे. म्हणजे जशी तुम्हाला मी ही साडी दाखवत आहे ना, तर या साडीची प्राइस वेगळी असणार आहे. नाहीतर लोक म्हणतील की मॅडमांनी ही 800 ची दाखवली होती. नाही, 800 रुपये स्टार्टिंग प्राइस असणार आहे. मग यामध्ये जसं फॅब्रिक, जसं डिझाईन चेंज होणार आहे त्या पद्धतीने प्रत्येकाची रेंज आणि क्वालिटी चेंज होत असते. इथे सर्व कलेक्शन आपल्याला सेट टू सेट घ्यायचे सर, कारण की इथे सिंगल पीस मध्ये डील नाही होत. भरपूर कलेक्शन आहे, तुम्ही घरी बसल्या ही मागू शकता. व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे, तर घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता. तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहे का सर? ताई आणि आपल्याला इथे येण्यासाठी काय करावं लागेल? आपल्या जर यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सरळ यायचं तुम्हाला. सुराणा 101 ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. नसेल शक्य तर तुम्ही घरी बसल्या मागू शकता. या ठिकाणी भरपूर तुमच्यासाठी सुविधा आहेत. व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे,
त्यानंतर तुम्ही जर इथे आले सुरतमध्ये तर त्यानंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा आहे. पीडीएफ थ्रू तुम्हाला प्रॉडक्ट दिलं जातं. कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करून देणारा हे एकच ब्रँड आहे. तर नक्कीच एकदा भेट द्या. सर आले होते छोट्या मोठ्या प्रश्नांसोबत आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी. जर तुम्हालाही आपला व्यवसाय सुरू करायचा असेल घरातून किंवा दुकानातून तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.